नमस्कार मंडळी, मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा डॉक्टर अमोल कोल्हे सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. खूप वेगळा विषय आहे आणि मला वाटतं सुरुवातच मी अशी केली पाहिजे. आपल्या महाराष्ट्राला 3.5 शक्तिपीठांच्या देवींची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि ते शक्तिपीठ, त्या सगळ्या शक्तिपीठांचा आपल्याला महिमा माहिती आहे, अपरंपरा आहे तो महिमा. जर त्या शक्तिपीठांनंतर जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर शक्तिपीठं लाभली असतील ते आपले जिजाऊ सावित्री रमाई माता. आज जिजाऊ सावित्री रमाई माता यांच्यासारख्या शक्तिपीठांच्या आदर्शाची, प्रेरणाची महाराष्ट्राला खरी गरज आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये असा प्रसंग आपल्यावरती उद्भवणं हे किती खंताची गोष्ट आहे आणि काय साधारण तुमच्या आता महाभावना उमटत आहेत? मी म्हणतो खंत व्यक्त करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या DNA मध्ये रडणं नाही, लढणं आहे. आणि त्यामुळे जर आपल्या आईबापाचा इतिहास आपल्याला अभिमानाने सांगायचा आहे ना, तर कुणाच्या दारात जाऊन उभं राहण्यापेक्षा आपणच तो छाती ठोकपणे सांगू शकतो, या भावनेतून खरं तर मराठी वारसा या YouTube चॅनेलवर सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका घेऊन येतं. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्म शताब्दी वर्षामध्ये जर मालिका बंद होत असेल तर मला असं वाटलं होतं की गोष्ट जर आपण सांगू शकलो नाही तर माणूस म्हणून घ्यायला आपण नालायक आहोत. आणि हा जो एक संस्कार आहे महाराष्ट्राचा, हा जो महाराष्ट्राचा एक मराठी वारसा आहे, हा विचारांचा वारसा आहे, हा स्त्रीत्वाच्या, अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा हुंकार आहे आणि तो प्रत्येक मनामनापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. या भावनेतून ही मालिका मराठी वारसा ही YouTube चॅनेलवर आणली. निश्चितच मला वाटतं की सावित्रीबाई ही मालिका जेव्हा वाहिनीवरती टेलिकास्ट होत होती तेव्हाच प्रेक्षकांचे खूप उत्स्फूर्त अभिप्राय येत होते, व्यक्त होत होते, त्यांना ती मालिका आवडत होती. आणि आजही इतिहास खूप आवडीने पाहणारी प्रेक्षक मंडळी आहेत टेलिव्हिजनला लाभलेली, काय किंवा जेव्हा सिनेमा सुद्धा एखादा येतो आपल्याकडे ऐतिहासिक, खूप उत्तम प्रतिसाद त्याला मिळतो. ह्याचा अर्थ नाही की प्रेक्षक वर्ग नाहीये इतिहास पाहण्यासाठी, तो आहे. सायमल्टेनियसली ज्या पद्धतीच्या मालिका आत्ता सुरू आहेत वेगवेगळ्या वाहिन्यांवरती, जे विषय येत आहेत, म्हणजे तुम्हाला ते ठाऊकच आहेत की महिला आणि एकंदरीत जर बघितलं तर आज मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री ही स्त्री केंद्री झालेली आहे. म्हणजे स्त्री केंद्री असलेल्याच मालिका आपल्याला जास्त पाहायला मिळतात. पुरुष मंडळी फक्त पात्र अवतीभोवती आहेत म्हणून आहेत, अदरवाईज संपूर्ण जे कथानक आहे ते पूर्णपणे स्त्री केंद्री कथानक आहे. याही मालिकेच्या बाबतीत तसंच होतं, फक्त ती पिरियड आहे, ती ऐतिहासिक आहे. आणि मग TRPचे गणित आली काय किंवा एकंदरीत जो सगळा भाग आपल्या समोर आलेला आहे त्यानंतर मग जेव्हा ही मालिका बंद होण्याचं चर्चेला उधाण आलं, त्याच्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशः त्यांच्या मनातल्या गोष्टी सोशल मीडियावरती लिहिल्या, ट्रोलही केलं गेलं ज्यांनी याला विरोध केला त्या लोकांना, आणि खूप संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला उमटताना दिसल्या सोशल मीडियावरती. मला आवर्जून तुम्हाला हे विचारायचं आहे की ह्या सगळ्या दरम्यान तुम्ही अशा कुठल्या प्रतिक्रिया आवर्जून वाचल्यात आणि कुठल्या प्रतिक्रिया तुम्हाला भावल्यात? एखादी प्रतिक्रिया असेल एखाद्या चाहत्याची किंवा एखाद्या प्रेक्षकाची तर तुम्ही नक्की सांगा. एक माझ्या बहुतेक इंस्टाग्राम हँडलवर सुद्धा मी ती शेअर केली आहे. एक लहान बाळ कौतुकानं ती मालिका बघते. मला वाटतं हे एक खूप बोलकं चित्र आहे. त्यानंतरची एक दुसरी फार महत्वाची गोष्ट होती की मेहकर सारख्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला उत्स्फूर्तपणे. इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीमध्ये गाव बैठक झाली. त्यानंतर पंढरपुरात एका युवकानं भर उन्हात दिवसभर उभं राहून यासाठी आंदोलन केलं. मला वाटतं या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत आणि इतर जे काही मेसेजेस आणि ज्या काही गोष्टी आल्या त्या अगणित आहेत. म्हणजे हे एवढं धाडसी पाऊल उचलण्याचं फार महत्वाचं कारण हेच की महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी ही भावना व्यक्त केली की आम्हाला हा सावित्रीमाईंचा इतिहास पूर्णपणे बघायचा आहे आणि त्या भावनेचा आदर करून त्यांच्या पाठिंब्यावर हे क्रांतिकारक पाऊल आपण उचलतो. निश्चितच तुम्ही संसद रत्न राहिलेला आहात. तोलून मोलून बोलणं तुमचा स्वभाव आहे मुळात. किती शब्दात आणि किती बोलावं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि असा व्यक्ती प्रोडक्शन करत असताना किती दाखवायचं हे त्याला चांगलं माहिती असणारच आहे. मग जेव्हा तुम्ही ऐतिहासिक मालिका प्रोड्यूस करता, जेव्हा ती दाखवायची असते, तेव्हा एक कलाकार म्हणून आणि मग प्रोड्युसर म्हणून तुमची कात्री कशी तिकडे काम करत असते? कात्री म्हणण्यापेक्षा एक फार महत्वाची गोष्ट असते ऐतिहासिक मालिका करत असताना तुम्हाला सत्याच्या जेवढ्या जवळ जाता येतं तो मूळ बिंदू जो असतो
तो मूळ बिंदू सोडून चालत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला मनोरंजनाच्या माध्यमातून हा इतिहास जेव्हा मांडायचा असतो तेव्हा क्रिएटिव्ह लिबर्टीला सुद्धा एक मर्यादा असते. आणि त्याचबरोबरीनं दुसरी फार महत्त्वाची गोष्ट असते की महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांच्या मनात असलेलं ज्या वेगवेगळ्या प्रतिमा आहेत एकाच व्यक्तीच्या, त्या प्रतिमांचं एक सामायिक रूप उभं करायचं असतं. आणि हे जेव्हा जमतं तेव्हा मला वाटतं ऐतिहासिक मालिका ही खऱ्या अर्थानं उभी राहते. निश्चितच. आता माध्यम बदलणार आहे मालिकेचं. आधी टेलिव्हिजनवरती होतं आणि आज यूट्यूब सारख्या माध्यमावरती, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ही मालिका येते. मग छोटी स्क्रीन झाली, आपण 70mm बोलतो त्याची भव्यता, मग TV, टेलिव्हिजन, आणि मग आता मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला ही मालिका आधी बघतच होते, असं नाही की पाहत नव्हते, परंतु माध्यम बदलल्यानंतर मग त्याचे पूर्ण तंत्र बदलतं आणि तंत्र बदलल्यानंतर एकंदरीत त्याचे सगळे जे काही गणित आहेत ती बदलून जातात. सो ह्या गणितांसाठी तुमची कशी तयारी आहे आणि माध्यम बदलल्यामुळे तुमच्याही अभिनयात, तुमच्याही शैलीमध्ये काय बदल तुम्ही अनुभवताय का? नक्कीच, जे माध्यमानुसार जे बदल आहेत ते बदल हे नक्कीच केले जातात. पण त्याचबरोबरीने दुसरी गोष्ट, जशी मी ठामपणे प्रेक्षकांना शब्द दिला होता की ज्या आठवड्यात मालिका ऑफ एअर जाईल त्याच आठवड्यात नवीन मालिकेचा पहिला एपिसोड बघायला मिळेल. त्या पद्धतीनं आज 14 जूनला मालिका ऑफ एअर गेली आणि 20 जूनला पहिला भाग बघायला मिळतोय. आणि दुसरा शब्द दिला होता की जे काही तुम्ही आत्तापर्यंत मालिका 152 भागात बघितली त्यापेक्षाही भव्य रूपात तुम्हाला आता ती मराठी वारसामध्ये बघायला मिळेल, ज्याचं अंदाज हा प्रेक्षकांना प्रोमोमधूनच आलाय. म्हणजे साध्या प्रोमोची जर व्ह्यूज बघितले, जर मी सकाळी जेव्हा चेक केले होते तर तब्बल 55 लाख लोकांनी इंस्टाग्रामवर हा प्रोमो पाहिला आहे. म्हणजे 5.5 मिलियन व्ह्यूज ही सोपी गोष्ट नाहीये, जे एक द्योतक आहे की प्रेक्षकांना ही मालिका बघायची. टेकिंगमध्ये म्हणाल तर ही एक वेगळं मॉडेल असेल, म्हणजे जे टिपिकल वेब सिरीज किंवा टिपिकल डेली सोप याचं हायब्रिड असणारं एक मॉडेल असेल. कारण ज्यांना टेलिव्हिजनवर जे मालिका बघत होते त्यातलेही अनेक प्रेक्षक ही मालिका बघायला येणार आहेत. आणि त्याचबरोबरीनं नवे जेन झीचे जे काही प्रेक्षक आहेत हे सुद्धा खूप जास्त यामध्ये जोडले जाणार आहेत, ज्यांना हा इतिहास समजून घ्यायचा आहे, ज्यांना हा इतिहास आपल्या काळजावर कोरून घ्यायचा आहे. त्यामुळे हे एक वेगळंच मॉडेल तुम्हाला टेकिंगच्या बाबतीत, परफॉर्मन्सच्या बाबतीत तुम्हाला बघायला मिळेल. निश्चित. पण हा शब्द किती समर्पक आहे, हायब्रिड, उत्तम. दुसरी गोष्ट, आतापर्यंत जेवढे भाग टेलिकास्ट झालेले आहेत त्याच्या पुढचेच इथे सगळं बघायला मिळणार आहे की तेही आपल्याला काही पुन्हा एकदा येईल? नाही, आधीचे जे भाग आहेत त्याच्यावर स्वामित्व हक्क हा स्टार प्रवाह वाहिनीचा आहे, त्यामुळे आधीचे भाग नाही. परंतु जिथून मालिका संपली त्या पुढची जी कथा आहे ही बघायला मिळेल. त्यासाठीचा जो ब्रशअप ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची ही गोष्ट कुठून कुठपर्यंत आली हे तर आपण नक्कीच दाखवणार आहोत. पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे, जो पुढचा इतिहास बघणं राहून गेलाय तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. निश्चितच. आधी आम्हाला सावित्री म्हणून मधुराणी इतकी सुंदर अभिनेत्री आम्हाला बघायला मिळत होती या सगळ्यांचं. त्यांची काय प्रतिक्रिया आली या सगळ्यामध्ये? आणि सगळ्यांचाच तो प्रश्न आहे की त्या का नाहीत? नाही, यामध्ये काय होतं की माध्यम जेव्हा बदलतं तेव्हा आधीच्या माध्यमाच्या संदर्भामध्ये प्रत्येक कलाकाराचं काही म्हणणं असतं, काही त्यांचे रिलेशन्स असतात, या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे सगळ्या कलाकारांशी आम्ही हा संवाद साधला. त्यानंतर प्रत्येकाची काही वेगळी गणितं जी असतात त्यानुसार हा निर्णय घेतला गेला. मधुराणीने प्रोमो आवडला म्हणून आवर्जून कळवलं आणि त्याचबरोबर क्षमा देशपांडे ज्या आता सावित्रीबाईंची भूमिका करतात त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्यात. त्यामुळे मधुराणी इज अ पार्ट ऑफ आवर टीम, कारण तिने जगदंब क्रिएशन्स बरोबर काम केलेलं आहे आणि जगदंब क्रिएशन्सचा आत्तापर्यंत हा इतिहास राहिलेला आहे की जेव्हा तुम्ही एकदा सोबत काम करता तेव्हा वी वर्क ॲज अ फॅमिली. आणि त्या पद्धतीनं मधुराणीने सुद्धा प्रोमोचं कौतुक केलं आणि तिने शुभेच्छा दिलेल्या आहेत. निश्चितच. मला आवर्जून जगदंब प्रोडक्शन विषयी बोलायला आवडेल. आम्ही अनेक मालिकांच्या सेटवर जात असतो, अनेक कलाकारांशी आम्ही संवाद साधत असतो. खूप सारे प्रोडक्शन्स काम करतात आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आणि अनेक कलाकार उघडपणे बोलतात सुद्धा की अनेक प्रोडक्शननी त्यांच्यासोबत गैरव्यवहार केलेला आहे किंवा अमुकच त्यांना मिळालं नाही, तमुकच त्यांना मिळालं नाही, किंवा त्यांचं पेमेंट वेळेत आलं नाही, आलं तर TDSचा प्रॉब्लेम वगैरे 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 बरेच असे प्रश्न कलाकारांनी त्या वेळेस मांडलेले आहेत. आजही टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या एकंदरीत जे प्रोडक्शन आहे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तसे काही निर्बंध किंवा तशा काही पॉलिसीज आज जनरेट झालेल्या नाही आहेत, कुठल्याही युनियनतर्फे असतील किंवा कुठल्याही एका संस्थेतर्फे किंवा शासनातर्फे असेल काय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्यात काय थॉट आहे? आणि मुळात जगदंब प्रोडक्शनचं असं की त्यांच्याविषयीची कधी कंप्लेंट आलेली नाही
की हे कसं जमवून आणता. आणि दुसरी गोष्ट, आत्ता हे पाऊल उचललेच आहे, ह्याही संदर्भात काही तुमचं काही पाऊल तुम्ही उचलणार आहात का? एक व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धत आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? यामध्ये दोन गोष्टी आहेत की जेव्हा कलाकार म्हणून तुम्ही काम करता आणि मग तुम्ही निर्माते बनता, तेव्हा त्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्या तुम्हाला माहीत असतात. आणि जर तुम्ही जिथून सुरुवात केली ती गोष्ट विसरली नाही तर मग अडचणी निर्माण होत नाही. त्यामुळे शुद्ध हेतूने जर तुम्ही काम केलं तर ती गोष्ट जास्त महत्त्वाची ठरते. दुसरी गोष्ट आहे की यामध्ये आपण एक वेगळं पाऊल अजून उचलतो, कारण सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका केवळ मराठीपुरती मर्यादित राहणार नाही. ही नंतर हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली अशा 5 भाषांमध्ये डब होणार आहे. पण ही डब होत असताना त्याचा जो काही रेव्हेन्यू असेल त्याचा एक शेअर माझ्या सगळ्या तंत्रज्ञांना, माझ्या सगळ्या कलाकारांना, माझ्या लेखकांना हा जाणार आहे, जे टेलिव्हिजनमध्ये आत्तापर्यंत घडत नाही. पण या बाबतीत मात्र ते घडणार आहे. क्या बात आहे. निश्चितच आवर्जून मला मराठी वारसा विषयी बोलायला आवडेल. मगाशी सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता तो की तुमची दूरदृष्टी होती काही, आणि दुसरं असं की मग दूरदृष्टी होतीच तर आणखीन थोडंसं आपण पुढे जाऊयात. मला जे दिसतंय माझ्या दृष्टीप्रमाणे की मग पुढे जाऊन मराठी वारसा हे टेलिव्हिजन चॅनल होईल का, ते OTT प्लॅटफॉर्म होईल का, सॅटेलाइट होईल का, काय? जे काही होईल ते भव्य दिव्य होईल, ते क्रांतिकारक होईल. आत्ताच मी सांगत नाही, पण हो नक्कीच जेव्हा एखादं पाऊल आपण उचलतो तेव्हा मोठं ध्येय हे कायम समोर ठेवावं लागतं. सो एम इज बिग, एम इज हाय, आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात ही नक्कीच वाटचाल आम्ही करणार आहोत. क्या बात आहे. जाता जाता प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न, अमोल कोल्हे सर पुन्हा एकदा महाराजांच्या भूमिकेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची असेल काय किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असेल काय, कधी बघायला मिळणार? आणि तुमचा गरुड झेपची जी मालिका आहे पुढची, ती सुरतेची लूट कधी करायला जाता तुम्ही? नाही, आता तरी सध्या सावित्रीमाईंचा इतिहास हा महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवणं, हे जे शिवधनुष्य उचललंय हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या सहाय्यानं पेलून दाखवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे. महाराजांविषयी म्हणाल तर प्रत्येक मराठी माणसाचं ते श्वास आहेत. आणि जेव्हा जेव्हा ती भूमिका साकारायला मिळते मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, मी कायम नतमस्तक होतो. त्यामुळे ती भूमिका पुन्हा साकारायला मिळणं हे कायम भाग्य आहे. आणि एकदा हे शिवधनुष्य पार झालं की नक्कीच त्याचा विचार होईल. निश्चितच. जाता जाता आता वारी येते आणि मला वाटतं की तुम्ही जी हा जो शिवधनुष्य तुम्ही उचललेला आहात सावित्रीबाई ज्योतिराव फुले, मला वाटतं या वारीच्या निमित्ताने आणि मराठी वारसा या चॅनलवरती या मालिकेची वारी अखंड अविरत चालत राहू अशा आमच्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत मनसोक्त गप्पा मारल्याबद्दल. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. थँक्यू सर. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.